सदर प्रकरणामध्ये 4 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि प्रथमदर्शनी हा आर्थिक देवाणघेवाणीतून प्रॉपर्टी डिलिंगमधून हा गुन्हा घडल्याचं दिसून येत आहे। किती आरोपी अटक करण्यात आले? एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। पीसीआर कधीपर्यंत दिला त्यांना? एकूण 15 जूनपर्यंत आपल्याला पीसीआर मिळालेला आहे 4 आरोपींचा। मृतकावर आणि जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये यावर आधी गुन्हे दाखल होते? हो, मृतकावर यापूर्वी एक 420चा गुन्हा दाखल आहे 2023 मध्ये आणि जे आरोपी क्रमांक 1 आहे देवेंद्र उर्फ देवा तुकाराम कापसे ह्यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे। हा एक IPCच्या 324 अंतर्गत दुखापतीचा गुन्हा आहे 2017 मध्ये आणि आरोपी क्रमांक 4 नरेश तरोणे ह्याच्यावरती एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। याआधी देखील एक अशी प्रॉपर्टीच्या वादातून गोळी मारण्याची हत्या झाली होती, त्या आरोपीचा देखील याच्यामध्ये समावेश आहे? त्या आतापर्यंत तसं तपास निष्पन्न झालेला नाही, पण प्रथमदर्शनी त्याच्या हा आणि तो मॅटर वेगळा असल्याचं दिसून येतं। मॅडम, आरोपी बाहेरगावची आहे की गोंदिया शहरातील असेल? यातील 2 आरोपी आमगाव तालुक्यातील आहेत आणि 2 आरोपी आपले शहर भागात। कशाने त्यांना त्याच्यावर वार करण्यात आले होते? हातोड्यानं वार केल्याचा आरोपी आपल्या अद्याबाबत सांगत आहे। कधी मृत्यू झाला याचा? जो आरोपी जखमी होता, आरोपी जखमीला आपण दवाखान्यात दाखल केलं होतं। सायंकाळी 9:30च्या दरम्यान दवाखान्यात त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। मॅडम, तपास चालू आहे, अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे? तपास PSI मंगेश वानखेडे करत आहेत आणि आरोपी आपल्याला तपासादरम्यान निष्पन्न होतील इतर असतील तर। मैडम, इन दोनों के बीच में कितने पैसों के लेन देन को लेकर के विवाद चल रहा था? वो अभी तक सामने नहीं आया है, वो इन्वेस्टिगेशन है। हथियार जो हैं बरामद हो चुके हैं इसमें? हथियार अभी तक बरामद नहीं हुए हैं, लेकिन हमें यकीन है कि जल्द ही वो हथियार भी हम जमा कर लेंगे। थैंक यू।